हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वात पहिले हा ब्लॉग कधीचा आहे ते सांगते। तर हा ब्लॉग आहे ना 15 जुलैचा आहे। सर्व सामान भरून झालंय, तर आता हे सगळे डाळी धुवून वरती शेल्फवर ठेवते। तर मागचा ब्लॉग जिथून मी एंड केला होता तिथूनच हा ब्लॉग मी स्टार्ट करत आहे। आणि सुरुवातीला ना हा शेल्फ क्लीन केलेला, सामान भरलेला वगैरे सगळं तुम्ही बघितलंच। तर आता शेल्फवर वगैरे मी म्हणजे सगळे डब्बे वगैरे व्यवस्थित लावून घेत आहे। आणि मुलांसाठी ना मी वरण भात वगैरे करून ठेवलेला आहे। तर आता टायमिंग सांगतो तुम्हाला, आता 7-7:30 वाजले होते। तर आधी मुलांना आता मला जेवू घालायचं आहे आणि बाकीची जी कामं आहेत ना ते सगळं नंतर करणार आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी शेल्फवर सामान वगैरे ठेवलेलं आहे। आणि चला आता मुलांना जेवू घालते। तर इथे बघू शकता तुम्ही, मुलं मस्तपैकी आता जेवण करत बसलेले आहेत। तर पिल्लू न दररोज मला म्हणतो शिव की मी मम्मा हाताने जेवण करतो सुद्धा, पण खूप थोडंसं खातो, म्हणून मग शेवटी मलाच त्याला जेवू घालावं लागतं, नाही तर मग ते जेवण वगैरे नीट करत नाही। तर इथे बघू शकता किती नाटकं करतो जेवण करायला। आरू तरी करत नाही, पण शिव खूप नाटकं करतो जेवण वगैरे करताना। तसंच मग त्याला कसं तरी मी खाऊ वगैरे घातलं। त्यानंतर आता मी आलेली आहे किचनमध्ये। तर आता ना इथं मी 6 अंडे बॉईल होण्यासाठी ठेवलेत। त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून ठेवते, त्यामुळे लवकर बॉईल होतात आणि प्लस फुटत पण नाहीत अंडे। शिव पायावर नको चालू, दादाच्या लागल ना, अशी मस्ती नाही करायची बेटा। हे बघा, सांगत आहे ना, आज आमच्या वायफायची लाईट नाहीये, त्यामुळं लेकरं घरामध्ये असा राडा घालायलेत ना, सारखं भांडणं करायला लागलेत। ह्यानं गाडी खेळली की ह्याला पण तीच गाडी खेळायची, नाही तर मग मोबाईल। आणि मला ब्लॉग शूट करायचा आहे, म्हणून मोबाईल पण मी आता नाही देऊ शकत आरूला बघायला। शिव तर नाही बघत, शिव थोड्या वेळ बघतो, जास्तीत जास्त 15 मिनिट 20 मिनिट, पण आरू थोडा अर्धा-पाऊण तास बघत राहतो। तर तो म्हणतो मम्मी तो गाडी खेळतोय तर मला मोबाईल दे। आता त्याला मोबाईल दिला तर मी ब्लॉग कसा शूट करू। तर चला असं। तर मला ना लेकरं एवढे जास्त तंग करत होते, म्हणून मग इथं आरूला मी कामाला लावलं। आरूला म्हणलं मला खोबरं किसून दे, तेवढंच तुझाही वेळ जाईल आणि माझंही काम होईल। मग आरूनं मला खोबरं किसून दिलं। नंतर पॅनमध्ये मी छान असं खोबरं भाजून घेतलं। त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यानंतर मोठ्या आकाराचा कट केलेला कांदा टाकला, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि मिरच्या टाकून छान असं तेलामध्ये परतून घेतलं। त्यानंतर ह्यांनी पण तोपर्यंत आले। ह्यांनी आल्याच्या नंतर मस्त बापलेकाचं बघा कसं प्रेम होतं चाललंय। त्यानंतर ना इथे बघू शकता पॅनमधला सर्व मसाला ना तेलामध्ये छान असा परतून झाला। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला टाकून घेतला। त्यामध्येच थोडंसं खोबरं आणि थोडंसं पाणी टाकून छान अशी प्युरी करून घ्यायची आहे। इथे बघू शकता जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ना ते यामध्ये टाकलं आहे, थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता मिक्सरमधून फिरवून घेत आहे। तर आता कढईमध्ये मी 2 दालचिनी, 2 तेजपान, जिरे टाकून छान असं तेलामध्ये परतून घेतलं। त्यामध्येच प्युरी टाकली। प्युरी छान अशी शिजण्यासाठी एक 5 ते 7 मिनिट झाकण लावून ठेवलं। त्यानंतर इथे मसाला तयार करून घेत आहे। तर यामध्ये आपण टाकणार आहोत 1 अंडा करी मसाला, चवीनुसार मीठ, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, घरचा काळा मसाला आणि घरचं लाल तिखट। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं। तयार केलेला मसाला सर्व प्युरीमध्ये टाकून छान असा मिक्स करायचा आणि 5 ते 7 मिनिट झाकण लावून तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तोपर्यंत अंडे पण सगळे उकडून घेतले होते। हे घे पप्पा सोबत खा, दादा तू पप्पा खा, ठीक आहे। आरू खा मा, पप्पा कुठे गेले। तर आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकले। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद आणि थोडंसं मीठ टाकून छान असं आपल्याला तेलामध्ये ना थोडं हे मसाला परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे, जे आपण अंडे उकडून घेतली होती ना ते अशा पद्धतीने 2 भागामध्ये कट करायचे आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता अशा पद्धतीने। तर आता सर्व मसाल्याला ना तेल सुटले। नंतर त्यामध्ये मी ॲड करत आहे गरम पाणी। तर जेव्हा पण बघा तुम्ही नॉर्मली कोणतीही भाजी बनवा, त्यामध्ये जर गरम पाणी टाकलं ना तर भाजीची चव जशाच तशी राहते, बिघडत नाही, छान होते। आणि इथे बघू शकता भाजी बनवत साईड बाय साईड मी करत आहे
तांदळाच्या भाकरी. तर बघा अंडा करीसोबत ना तांदळाच्या भाकरी खूप छान लागतात नॉनव्हेजसोबत. तर म्हणून मग आता ह्यांनी म्हणले होते की तांदळाच्या भाकरी बनव. तर त्याच्यासाठी मी उणवणी बनवत आहे. आता ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही, आमच्या इकडे उणवणी म्हणतात. तर तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये टाकून मिक्स करतात आणि नंतर मग म्हणजे कणिक मळून भाकरी वगैरे बनवतात. तरी ते बघू शकता अंडा करी पण मस्तपैकी शिजत आहे. साईड बाय साईड मी तांदळाचं पीठ पण मळून घेतलेलं आहे. गरम लागतं पण यानं ना म्हणजे गरम पाणी म्हणजे उन्हावणी करून घेतलं ना तर भाकरी छान येतात, हे होत नाहीत म्हणजे तुटत वगैरे नाहीत. म्हणून मग अशा पद्धतीने बनवते आणि मी लाटूनच बनवते कारण मला अशा थापून येत नाहीत म्हणून. असो तरी ते बघू शकता मस्तपैकी अंडा करी झालेली आहे आणि छानपैकी असं तेल वगैरे सुटलं आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही मी भाकरीनं लाटून बनवते तरीसुद्धा किती छान बनतात. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आजचा मेनू आहे अंडा करी आणि तांदळाच्या भाकरी. तर तुम्ही म्हणता ना आषाढी एकादशी जवळ येते आणि तू अंडा करी खाते, तर नाही ताईंनो, हा जो ब्लॉग आहे ना हा 15 जुलैचा आहे, जुना व्हिडिओ आहे. पण मला ना अपलोड करायला वेळच मिळत नाही. कसं तरी दररोजच्या रुटीनमधून थोडासा टाईम काढून व्हिडिओ एडिट करत असते, त्यामुळे मग आत्ता अपलोड करत आहे. असं थोडं समजून घ्या ताईंनो, नाही तर लगेच खाली कमेंट्स येतील की आषाढी एकादशी आहे अंडे खाते. तर असं काही नाही, हे जुने व्हिडिओ आहेत. तर मी आधी ना अंडे वगैरे नाही खायचे, पण इथं म्हणजे लग्नाच्या आधी तर बिलकुलच नाही खायचे, पण लग्न झाल्याच्या नंतर इथे आहोंनी मला सवय लावलेली आहे कारण त्यांना नॉनव्हेज खायला खूप आवडतं आणि मी बिलकुलच खात नव्हते. असो पण मी चिकन मटन वगैरे ते सगळं खात नाही, अंडे वगैरेच खाते. आणि ते पण आमच्या घरी खूप कमी बनतं, 1-2 महिन्याला किंवा मग 1-2 महिन्यालाच एकदा दोनदा बनतं, जास्त काय आम्ही घरी आणत नाहीत. ते पण ह्यांना खूप आवडतं म्हणून मग बनवावं लागतं. असो तरी ते बघू शकता आरू आणि ह्यांनी पण मस्तपैकी आता जेवण वगैरे करत आहेत. आणि आरूला ना मी जेवू वगैरे घातलं होतं, शिवला पण जेवू घातलं होतं, म्हणून आता शिव जेवण करत नाही आहे. तरी ते बघू शकता. चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. तर आता आमचं जेवण वगैरे झालं, त्यानंतर घरातला सगळा पसारा आवरला आणि मुलं आता शांत पप्पापाशी बसलेले आहेत. तोपर्यंत पूर्ण घरामध्ये झाडून वगैरे मारून घेतलं. संध्याकाळी ही सगळी कामं केलं ना बघा, सकाळी तेवढंच आपलं काम कमी होतं. आणि 11 जुलैला आमची होती मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि त्या दिवशीची ही क्लिप आहे, ती थोडीशी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे ताईंनो. आणि आता इथेच व्हिडिओचा मी एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ खाली जे हाईपचं बटन येत आहे ना ते सुद्धा नक्की प्रेस करा. आणि चला आता भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.